नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 11 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 11 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो कोकण पट्टीमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला काही प्रमाणामध्ये कमी झालेला पाहायला मिळतोय। काल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होता, परंतु आज कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर हे संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्येच आपल्याला एकंदरीत पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। पुणे व आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु या ठिकाणी दौंड असेल, इंदापूर असेल, या ठिकाणी बारामती असेल, या भागामध्ये पूर्णपणे पाऊस कमी झालेला आहे। तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे मित्रांनो। कराड, विटा, वडूज या भागामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो। पाटण या भागामध्ये मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु उर्वरित भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे। पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो अत्यंत चिंताजनक बाब आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये देखील पाऊस झाला नाही व आज देखील पूर्णपणे हवामान या ठिकाणी कोरडं पाहायला मिळते। ढगाळ काही ठिकाणी हवामान पाहायला मिळू शकतं, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाही। विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याच्या काही भागामध्ये हवामान ढगाळ आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते। धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील हवामान कोरडं आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत जर आज या ठिकाणी 11 जुलै 2026 चा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पूर्णपणे पाऊस गायब झालेला आहे। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातच काही भागात पाऊस होऊ शकतो व कोकणपट्टीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु या ठिकाणी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तसेच उत्तर महाराष्ट्र असेल, या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।